सज्जनाओ, देह पवित्र करून घ्यायचा आहे, वाणी पुण्यवान करायची, ते संत महात्म्यांच्या जवळ जा, त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा. सुंदरसा असा देह मिळालाय, परत मिळेल की नाही याची गॅरंटी नाही. हा देह परत मिळेल की नाही हे कुणीच सांगू शकत नाही. ज्ञानोबांनी जरी एक ओवी खर्च केली, आगा कर्मे जे उरावे ते ती सुख दुःखी फळावे, आणि तया ते भोगावया यावे देहा एका, केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती, येथ नाही उरो आले अवतार, एर ते पामर जीव किती. अनेक प्रमाणे परत हा देह मिळेल की नाही, मिळेल की नाही हे मी सांगू शकत नाही. आता मिळालाय ना, याच एवढी मोठी संधी मिळाली ना, याच सोनं करून घ्या. विठ्ठल विठ्ठल म्हणायला मला तुम्ही सांगा, सकाळी उठल्यानंतर सज्जनाओ, सकाळी उठल्यानंतर लय वेळ नाही. ज्ञानोबांनी ओवी खर्च केली, या आठा पहारा माझारी मोटके निमिष भरी, निमिष निमिष, सेकंद, 2 सेकंद, 5 मिनिट, 5 मिनिट कोणाकडे वेळ नाही. सकाळचा संध्याकाळचा, नका देवळात जाऊ, नका देव घरातले देव पूजू, 5 मिनिटं द्यायचे. कशाला कशाला म्हणा, बोला घरी लावली असं नाही. 5 मिनिट द्यायचे रामकृष्ण हरी म्हणायला. तुमची ज्या भगवंतावरती श्रद्धा असेल, तुम्हाला गणपती बाप्पा आवडू, तुम्हाला भोलेनाथ महादेव आवडू, फक्त एकच आकुला तो एक देव करुणी, एवढाच एक कोणत्या तरी देवाचं चिंतन कंटिन्यू, सारखं सारखं सतत सदा नाम घोष, सारखं त्याचं चिंतन करा. नाही तर काही काय इतकी घाई असते, खाडे मारा. आज नामस्मरण घ्यायला सुरुवात केली का उद्या वाटतं वैकुंठाहून इनामी यावं. काय असतं. मी कुरेकर बाबांना सहज प्रश्न विचारला, बाबा, कारण की मूर्तिमंत शांतीचे पुतळे महाराज आजही तुम्ही, म्हणजे मी अतिशोक्ती करतो असं काहीच नाही. मी ज्यावेळी गुरुवारी माझी राहायची जी व्यवस्था नव्हती खाडी मारा, मी या असं एवढाच, ज्यावेळी मी मधुकरीला यायचो ना कडाच्या वाडीला, त्यांच्या एवढाच उंचीने एवढाच, बस असं लुटू लुटू सायकल घेऊन यायचो कडाच्या वाडीला. आठवलं म्हणून सांगतो मी. पण मला एक महात्म्यांना जो संदेश सांगितला, जे शिकवलं की बाबा नामस्मरण हे अट्टहासानं केल्यानंतर काहीच अशक्य नाही, काहीच अशक्य नाही, सगळ्या गोष्टी शक्य होतात. तो विटेवरचा मालक सुद्धा तुम्हाला दर्शन द्यायला कमी करणार नाही. कुरेकर बाबांना विचारलं, बाबा एवढी वर्ष झाली तर देव तुम्हाला कधी भेटला का? कुरेकर बाबा म्हणाले, बाळा, देव काय भेटण्याची वस्तू आहे का? देव काय पाहण्याची वस्तू आहे का? देव अनुभवायची गोष्ट आहे. देवाला अनुभवलं पाहिजे. चराचरात त्याला अनुभवलं तर तो तुम्हाला प्रत्येक सृष्टीत दिसल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सज्जनाओ, त्याची गोडी केव्हा लागेल? तुम्ही सतत रामकृष्ण हरी म्हणाला. मोठे ज्ञानोबा काय म्हणाले, दिवसातले 22 तास म्हणजे रात्रीचे 12 तास, सकाळचे 12 तास, अख्ख्या 12 तास 24 तासामध्ये कुठेही फिरा, झोपा, भरपूर झोपा काढा, भरपूर खा, फक्त सकाळी 5 मिनिटं, संध्याकाळी 5 मिनिटं श्रद्धेनं. जशी तुम्ही मला एक सांगा, आपल्या पायातली चप्पल आपण किचन पर्यंत घेऊन जातो का सज्जनाओ? बोला ना. किचन पर्यंत घेऊन जातो का? आपल्या जेवायच्या चुलीपर्यंत घेऊन जातो का? नाही. चप्पल कुठे ठेवतो? उंबरठ्याच्या बाहेर ठेवतो. तसं या हृदयरूपी मंदिरात ज्यावेळी तुम्ही वास करून आतमध्ये त्या भगवान परमात्म्याला साठवायचा प्रयत्न करणार आहे, त्यावेळी काम क्रोध रूपी अहंकार रूपी चपला घरापासून बाजूला ठेवा आणि त्याची साधना करा. निश्चित हा देह पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही, वाणी पुण्यवान झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अच्युत नाम भगवान परमात्मा, त्याची साधना करा, त्याचं नामस्मरण करा. अशा साधना संत महात्म्यांनी केल्या. ही साधना संत महात्म्यांनी केली म्हणून त्यांचा देह पवित्र झाला, वाणी पुण्यवान झाली. मग काही संत महात्मे, काही साधक म्हणाले का, हो श्री तुकोबाराया, हे केल्यानंतर काय होईल, काय होईल तेच